नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहूयात आषाढी निमित्त पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी कशी बनवायची ते। आता ह्यासाठी कोणत्या डाळी लागतात ते आपण पाहूया। तर इथे मी प्रत्येकी 2 चमचे मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ आणि मटकीची डाळ घेतली आहे। ह्यापैकी तुमच्याकडे कोणती डाळ नसेल ती स्किप केली तरी चालेल। आता ह्या सर्व डाळी मी स्वच्छ धुवून ह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग टाकून आपल्याला ही कुकरला मौसूर शिजवून घ्यायची आहे। ह्या डाळीला बाजारी आमटी का म्हणतात हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ते इथे मी मातीचं भांडं घेतलं आहे कारण आपल्याला पारंपरिक पद्धतीने करायचं आहे। ह्या जागी तुम्ही तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ते वापरलं तरी चालेल। मातीच्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल गरम केले, त्यामध्ये टाकले 1 मोठा कांदा उभा पातळ चिरून। त्याचबरोबर मी इथे कोथिंबीरीचे कोवळे देठ घेतले आहेत कारण कोथिंबीरीच्या कोवळ्या देठामध्ये खरंच खूप छान चव असते, त्यामुळे आमटीला किंवा भाजीला खूप छान चव येते। त्यानंतर यामध्ये टाकले आहे मी 2 चमचे सुके खोबरे, 2 मोठे टोमॅटो, लसूण टाकले आहे 8-10 पाकळ्या आणि ह्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ आणि खसखस सुद्धा वापरू शकता। आता हे जे वाटण आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता त्याच भांड्यामध्ये अजून 2 चमचे तेल टाकून मी ह्यामध्ये टाकलं आहे कढीपत्ता आणि जिरे। जिरे छान फुललं की जे वाटण वाटलं होतं ते टाकायचं आहे आणि तेलामध्ये खरपूस परतून घ्यायचं आहे। ह्यामध्ये लागणारे मसाले मी तुम्हाला सांगते। ते इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना, जिरा, घरगुती लाल तिखट, काळं तिखट आणि गरम मसाला घेतला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे तिखट आपल्याला वाटणामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा हळद, घोटून घेतलेली जी डाळ आहे ती टाकायची आहे। मी ही डाळ चमच्याच्या साहाय्याने घोटून घेतली आहे। तुम्हाला हवं असल्यास तुमच्याकडे रवी असेल तर रवीने घोटून घेतली तरी चालेल। आता ही डाळ वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण ह्यामध्ये टाकूया पाणी। तुम्ही शक्यतो ह्यामध्ये गरम पाणी वापरा कारण गरम पाणी वापरले तर डाळीची चव तर खूप छान येतेच, पण वरती तरीसुद्धा खूप छान येते। तर मी ह्यामध्ये 1 लिटर पाणी वापरलं आहे। तुम्हाला जर डाळ जास्त पातळ नको हवी असेल तर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। ह्यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं छान डाळ शिजू द्यायची आहे। पाहू शकता डाळ छान शिजलेली आहे आणि एकसंत झालेली आहे। आता ह्यावरती झाकण ठेवलं होतं म्हणून तर्री आली नाही आहे, पण बारीक गॅसवरती आपण जरी 5-10 मिनिटं ठेवली की ह्यावरती छान तर्री येते। शेवटी यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि गरमागरमवर सर्व करायचे आहे। पूर्वी गावोगावी आठवडी बाजार भरायचा। ह्या डाळीसाठी लागणाऱ्या सर्व डाळी त्या आठवडी बाजारामध्ये मिळायच्यात, म्हणून या डाळीला बाजारी आमटी म्हणून असे नाव पडले। सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।